नमस्कार। आज आपण खूप छान असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत। कवड्या आणि मोती वापरून आपण खूप छान असे मोत्याचे नेकलेस तयार करायचे आहे। मैत्रिणींनो, मी आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। खूप सोप्या पद्धतीने आपण आज मोत्याचा नेकलेस तयार केलेला आहे। कवडी आणि मोती वापरून खूप छान असा नेकलेस तयार केलेला आहे। चला तर आपण व्हिडिओमध्ये पाहूया मोत्याचा नेकलेस कसा तयार करायचा ते। हे पहा मैत्रिणींनो, आपण येथे रंगीबेरंगी कवड्या घेतलेल्या आहेत। वेगवेगळ्या कलरच्या कवड्या घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता छोट्या साईजच्या कवड्या आहेत, खूप मोठेही नाही आहेत। त्याचबरोबर आपण येथे 6 mm चे मणी घेतलेले आहेत, पांढरे मोती घेतलेले आहेत। हे याचाच आपण वापर करून खूप छान असे नेकलेस तयार करणार आहोत। गोल्डन कलरची तार घेतलेली आहे, जी आपल्याला ज्वेलरीसाठी तार लागते तीच तार मी येथे घेतलेली आहे। व हा नेकलेससाठी गोंडा घेतलेला आहे मागच्या साईडला बसवण्यासाठी, तुम्ही पाहू शकता। चला तर मैत्रिणींनो, आपण तारेचं माप घेऊया। हे एवढे असे आपण तारेचे माप घ्यायचे आहे। तुम्हाला नेकलेस जर मोठा करायचा असेल किंवा छोटा करायचा असेल तर तुम्ही तो कमी जास्त करू शकता, किंवा तुमच्या घरातील नेकलेसच्या मापाची तार घेऊन सुद्धा तुम्ही हा नेकलेस तयार करू शकता। हे पहा, ही गोल्डन कलरची तार आहे। या तारेचे मी छोटे छोटे तुकडे करून घेत आहे। हा तुकडा आपण या कवडीमध्ये व्यवस्थित असा कवडी यामध्ये ओवून घ्यायची आहे। हे पहा, काही काही कवड्यांना होले खूप छोटे आहेत, होल आहेत ते खूप छोटे आहेत, व काही कवड्यांचे होल व्यवस्थित असे आहेत। तुम्ही पाहू शकता। आपण हे या कवडीमध्ये व्यवस्थित असे बसून घेऊया। ही तार याच्यामध्ये व्यवस्थित अशी ओवून घ्यायची आहे व तिला पकडणे दोन्ही साईडनी गोल राऊंड असा आकार द्यायचा आहे, म्हणजे आपली तार व्यवस्थित अशी बसून जाते। हे पहा, हा असा आकार आपण द्यायचा आहे। असंच आपण 20 ते 25 कवड्यांना हा आकार द्यायचा आहे। आपल्याला इथे 15 ते 20 कवड्या पाहिजेत, त्यासाठी आपण असं या कवड्यांना अशी तार बसून घ्यायची। हे पहा, ही अशी तार बसून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, गोल्डन तारेचे छोटे छोटे तुकडे करून आपण त्यामध्ये तार व्यवस्थित अशी ओवून घ्यायची आहे व नंतर ती तार आपल्याला नेकलेससाठी वापरायची आहे। हे पहा, हे आपण ही साईड अशी दोन्ही साईड व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची। आधी एक साईड त्यानंतर दुसरी साईड असं आपल्याला हे ओवून घ्यायचं, दुमडून घ्यायचं आहे व ते पकडणी व्यवस्थित दाबून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता, खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला मोत्याचा आणि कवड्यांचा नेकलेस तयार करून दाखवणार आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात। याच पद्धतीने मी ह्या अशा कवड्या तार बसून घेतलेल्या आहेत। आपण आता आपली जी तार आहे त्या तारेमध्ये या कवड्या आणि हे मणी ओवायचे आहेत। तुम्ही मण्यांची साईज कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हे पहा, आता हे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे व आपण आता येते 2 मणी ओवायचे, त्यानंतर एक कवडी ओवायची, पुन्हा 2 मणी ओवायचे, एक कवडी ओवायची। ज्यावेळेस आपण एक मणी एक कवडी ओवतो त्यावेळेस ते खूप जवळ होत आहे, त्यामुळे आपण 2-2 मणी येथे ओवले तरी चालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। तुम्हाला जर मणी जास्त ठेवायचे असतील तर तुम्ही मणी जास्त घ्या, कवड्या लांब लांब ठेवायच्या असतील तर कवड्या 2-2 मण्यांच्या पलीकडे ठेवू शकता। हे पहा, हे मी असं घेतलेलं आहे। ह्या कवड्या खूप जवळ वाटत आहेत, त्यामुळे आपण 2-2 मणी एक एक मणी असं ओवू शकता। तुम्ही येथे गोल्डन मणीसुद्धा वापरू शकता। हे पहा मैत्रिणींनो, या पद्धतीने आपण संपूर्ण नेकलेस ओवून घ्यायचा आहे। तारेमध्ये ह्या संपूर्ण कवड्या ओवून घ्यायच्या आहेत। कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप छान असा नेकलेस घरच्या घरी कसा तयार करायचा ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, हे या पद्धतीने आपण असे ओवलेले आहे, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर असे आपण हा नेकलेस ओवून घेत आहोत। कवड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा, मिक्स कलर वापरा किंवा एकाच कलरच्या कवड्यांचे सुद्धा तुम्ही खूप छान असे नेकलेस तयार करू शकता। गौरी गणपतीसाठी सुद्धा खूप छान असा नेकलेस आहे। हे पहा, आपण इथे 2-2 मणी वापरून एक एक कवडी ओवून घेतलेली आहे। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला
ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, हे असे आपण एक कवडी व 2 मणी असे होऊन घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पुन्हा एक कवडी आणि एकच मणी आता ओवायचा आहे आणि तार ही फोल्ड करून घ्यायची आहे. येथे दुसरा मणी बसणार नाही, त्यामुळे आपण तार फोल्ड करायची व याला जो गोंडा आहे आपल्याकडे तो बसून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, याला असा आपण गोल आकार द्यायचा आहे नेकलेसचा. मैत्रिणींनो, खूप छान असा हा नेकलेस आज आपण इथे तयार करत आहोत. याला आपण साईडला आता हा जो गोंडा आहे तो बसून घ्यायचा आहे. हे पहा, या अशा याच्या कड्या त्यामध्ये गुंतवून घ्यायच्या आहेत. मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे दागिने तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. आणि मैत्रिणींनो, आजचा हा कवडी व मोती वापरून केलेला नेकलेस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा. हे पहा, या पद्धतीने हा आपला असा नेकलेस तयार झालेला आहे. कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये मोत्याचा व कवड्यांचा नेकलेस आपण तयार केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.